मातीचा सुगंध. लातूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. चारही बाजूंनी हिरवीगार शेती. सकाळी पक्ष्यांचा आवाज, बैलगाड्यांच्या चाकांचा खडखडाट आणि मातीचा सुंदर सुगंध. त्या गावात राहत होता एक मेहनती शेतकरी मुलगा, अर्जुन. अर्जुन गरीब होता, पण मनाने खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे 5 एकर जमीन होती. सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून तो शेतात जायचा. त्याला शेतीवर खूप प्रेम होतं. गावातले लोक म्हणायचे, अर्जुनसारखा कष्टाळू मुलगा संपूर्ण गावात नाही. अर्जुनचे वडील लहानपणीच गेले होते. घरात आई आणि छोटी बहीण होती. घरची परिस्थिती कठीण होती, पण अर्जुन कधी हार मानत नव्हता. तो दिवसभर शेती करायचा आणि रात्री मोबाईलवर नवीन शेती तंत्रज्ञान शिकायचा. त्याच गावात राहत होती एक सुंदर, शांत आणि समजूतदार मुलगी, गौरी. गौरी शहरात शिकलेली होती. तिचे वडील गावातील मोठे जमीनदार होते. गावात त्यांचा खूप मान होता. गौरीला मात्र श्रीमंतीचा गर्व नव्हता. तिला गाव, शेती आणि साधं जीवन आवडायचं. एका दिवशी गावात शेती प्रदर्शन भरलं होतं. अनेक शेतकरी नवीन बियाणं, ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञान पाहायला आले. अर्जुनही तिथे गेला होता. त्याने स्वतः तयार केलेलं सेंद्रिय खत प्रदर्शनात ठेवलं होतं. लोक त्याचं कौतुक करत होते. तेवढ्यात गौरी तिथे आली. तिचं लक्ष अर्जुनकडे गेलं. साधे कपडे, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात मोठी स्वप्न. गौरी त्याच्याकडे पाहतच राहिली. हे खत तुम्ही तयार केलं का? गौरीने विचारलं. हो, रासायनिक खतापेक्षा हे स्वस्त आणि चांगलं आहे, अर्जुन म्हणाला. गौरीला त्याचं बोलणं खूप आवडलं. त्या दिवसापासून दोघांची ओळख सुरू झाली. हळूहळू त्यांची मैत्री वाढू लागली. गौरी रोज काही ना काही कारण काढून शेतात जायची. कधी शेवग्याच्या झाडाबद्दल विचारायची, कधी गुलाबाच्या रोपांबद्दल. अर्जुन तिला सगळं मनापासून समजावून सांगायचा. एक दिवस दोघे शेताच्या बांधावर बसले होते. संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळत होता. गौरी म्हणाली, अर्जुन, तुला शहरात जाऊन मोठी नोकरी करावीशी वाटत नाही का? अर्जुन हसला. नाही गौरी, मला माझी माती सोडून कुठेच जायचं नाही. ही शेतीच माझं आयुष्य आहे. त्या उत्तराने गौरीच्या मनात अर्जुनसाठी आणखी प्रेम वाढलं. काही दिवसांनी गावात मोठा पाऊस झाला. नदीला पूर आला. अनेक शेतांचं नुकसान झालं. अर्जुनचंही खूप नुकसान झालं. त्याच्यावर कर्ज होतं. घरात पैसे नव्हते. त्या रात्री अर्जुन शांत बसला होता. आईच्या डोळ्यात पाणी होतं. बाळा, आता काय करायचं? आईने विचारलं. अर्जुन काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी त्याच्या घरी आली. तिने अर्जुनला धीर दिला. तू हार मानू नकोस अर्जुन, मी तुझ्यासोबत आहे. अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून गौरीही शेतात काम करू लागली. गावात लोक कुजबूज करू लागले. मोठ्या घरची मुलगी आणि गरीब शेतकरी. गौरीच्या वडिलांना हे समजलं. त्यांना खूप राग आला. त्या मुलाला भेटायचं बंद कर, त्यांनी ओरडून सांगितलं. पण गौरी ठाम होती. बाबा, अर्जुन गरीब असेल, पण तो चांगला माणूस आहे. वडील अजून चिडले. तुझं लग्न शहरातल्या श्रीमंत मुलासोबत ठरवतो. गौरी रडू लागली. दुसरीकडे अर्जुनने स्वतःला पूर्णपणे शेतीत झोकून दिलं. त्याने नवीन पद्धतीने शेवगा लागवड केली. ठिबक सिंचन बसवलं. सेंद्रिय शेती सुरू केली. गावातील इतर शेतकरी त्याच्याकडून शिकू लागले. 1 वर्षानंतर त्याची शेती भरभराटीला आली. बाजारात त्याच्या शेवग्याला मोठी मागणी आली. त्याने सगळं कर्ज फेडलं. गावात त्याचा सत्कार झाला. त्या कार्यक्रमात गौरीही आली होती. तिच्या डोळ्यात अभिमान होता. गावचे सरपंच म्हणाले, अर्जुनने सिद्ध केलं की मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर शेतकरी कोणापेक्षा कमी नाही. हे ऐकून गौरीच्या वडिलांचं मन बदलू लागलं. काही दिवसांनी त्यांनी अर्जुनला घरी बोलावलं. अर्जुन घाबरतच गेला. गौरीचे वडील शांतपणे म्हणाले, मुला, तू खरंच मोठा माणूस आहेस. पैसा नसतानाही तू मेहनतीने स्वतःचं आयुष्य बदललं. अर्जुन काही बोलला नाही. ते पुढे म्हणाले, तुला गौरी आवडते ना? अर्जुनने मान खाली घातली. हो, मग मला हा संबंध मान्य आहे. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संपूर्ण गावात आनंद पसरला. गावात मोठ्या थाटामाटात अर्जुन आणि गौरीचं लग्न झालं. बैलगाड्या सजवल्या गेल्या. ढोल ताशांचा आवाज घुमू लागला.
लग्नानंतर गौरी आणि अर्जुन दोघांनी मिळून आधुनिक शेती सुरू केली. त्यांनी गावातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवलं. अनेक बेरोजगार तरुण शेतीकडे वळू लागले. काही वर्षांनी अर्जुनचं नाव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झालं. लोक त्याला आदर्श शेतकरी म्हणू लागले. एका संध्याकाळी अर्जुन आणि गौरी शेतात उभे होते. वाऱ्याने शेवग्याची झाडं हलत होती. सूर्य मावळत होता. गौरी हसून म्हणाली, अर्जुन, तुझं खरं प्रेम कोणावर आहे, माझ्यावर की शेतीवर? अर्जुन हसला, दोघींवर, कारण तू माझ्या आयुष्याची ताकद आहेस आणि ही माती माझा श्वास. गौरी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हसू लागली. त्या मातीच्या सुगंधात त्यांचं प्रेम आणखी फुलत गेलं, कायमचं. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.